हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज आपण दोन चटण्या बनवणार आहोत. जे एक फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि एक बाहेर पण आपण ठेवू शकतो, जे पटकन आपल्याला यूज करू शकतात. तर इथे मी एक तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर अर्धी वाटी खोबरं स्लाइस करून टाकलेलं आहे बघा. आणि 2-3 मिनिटं त्याला भाजून घेणार आहे. तर जस्ट आपण गरम करून घेणार आहोत, कारण हे जास्त भाजलं तर त्याचा लालसर रंग होईल, म्हणून सांगते. जास्त भाजू नका, फक्त जस्ट गरम करून करा, कारण ते आपली चटणी टिकावी म्हणून. यासाठी मी फक्त 2-3 मिनिटं त्याला भाजून घेतलेलं आहे. आणि इथे अर्धा कप मी इथे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. ते शेंगदाणे पण आपण मस्तपैकी भाजून घेणार आहोत 2-3 मिनिटं. ही चटणी तुम्ही भाकरी किंवा कोणत्याही आपण जेवताना वगैरे तोंडी लावण्यासाठी तुम्ही चटणी घेऊ शकता. आपण कधी कधी आपल्याला भाजी वगैरे खायचा कंटाळा आला तर ह्या पद्धतीची चटणी तुम्ही करून ठेवू शकता, म्हणजे पाहिजे तेव्हा आपल्याला. आता इथे शेंगदाणे पण आपल्याला भाजलेले आहेत, त्यांना त्याचे साला निघायला लागलेत, म्हणून हे बघा मस्तपैकी थोडे जास्त भाजायचे नाही, थोडेच रोस्ट करून घेतलेले आहेत. ही चटणी तुम्ही वडापावच्या बरोबर पण खाऊ शकता, टेस्टी. आणि तर घरात आपल्याला काही आपण भजी वगैरे असं काही बनवलं आणि त्याच्याबरोबर आपल्याला ही चटणी आपण खाऊ शकते. इथे मी लसूण घेतलेले, हे बघा लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. तिथं 20-30 पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत सोलून. याला पण 2-3 मिनिटं आपण फक्त गरम करून घेऊ. असं गरम करून घेतल्यामुळे काय टिकण्यासाठी पण ती जास्त चांगली राहते, म्हणून थोडंसं फक्त गरम करून घ्यायचं आहे. हे बघा 2-3 मिनिटं मस्त गरम झालेलं हे करून ते आपण हे पण काढून प्लेटमध्ये ठेवून देणार आहे. थोडं थंड झाल्यानंतर हे सर्व बघा थोड्या वस्तू थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यात टाकणार. हे सर्व, जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा या पद्धतीने मी मिक्सरच्या भांड्यात सर्व टाकून घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये आपण इथे 1 चमचा मीठ टाकणार आहे आणि 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकणार आहे. जेवढं तुम्ही तिखट खाता तेवढं ते, किंवा 2-3 चमचे पण टाकू शकता. इथे मी कमी तिखटवाली टाकली, त्या कलरवाली, म्हणून मी 2 ते 3 चमचे टाकले. आणि हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. बघा ही मस्तपैकी चटणी रेडी झालेली आहे. मस्त ही भाकरी आणि चपाती, वडापाव वगैरे अशी भाजीबरोबर तुम्ही खाण्यासाठी मस्त लागते. ही डब्यात भरून तुम्ही बाहेर पण 15-20 दिवस आरामशीर ठेवू. जर फ्रीजमध्ये ठेवायची असेल तर ती चांगली अजून 1-2 महिने चांगली टिकते. ही बाहेर अशी पण 15 ते 20 दिवस मस्त वेगळी येते. ही अशी चपाती बरोबर भाकरी बरोबर घालण्यासाठी आपण बनवून ठेवू शकतो. मुलांना पण आपल्याला डब्यात वगैरे द्यायचं असेल तर चांगली आहे. थँक्यू. आता आपण दुसरी बघूया. त्याचा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं, दुसरी चटणी बघूया. इथे मी 1 वाटी कोथिंबीर घेतलं मिक्सरच्या भांड्यात आणि त्याच्यामध्येच 1 वाटी पुदिना घेतलेला. ही आपण पुदिन्याची चटणी बनवणार आहोत, जे आपण जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकू शकतो. तर इथे मी तिखटपणासाठी 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या. तुम्हाला जेवढा तिखट हवे तेवढे तुम्ही घेऊ शकते. त्या आला तुकडा टाकलेला आहे छोटा, आणि 5-6 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. आणि इथे मी अर्धा चमचा सेंदव मीठ टाकलेलं आहे, जो लाल मीठ आपण बोलतो. इथे 1 चमचा जिरं टाकलं आणि इथे मी खडे मीठ पण टाकलेलं आहे. ते सेंदव मीठ थोडं टाकलं मी, आणि याच्यामध्ये 1 चमचा लिंबू रस टाकला आहे. खडे मीठ टाकल्यामुळे ते अजून शिजते. आणि इथे मी 4-5 बर्फाचे तुकडे टाकले, आणि बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे ती चटणीचा रंग तसाच हिरवा, जास्त दिवस हिरवा रंग टिकून राहण्यासाठी चांगलं. आणि मी इथे 1 चमचा डाळे टाकलेले. तुम्ही शेव वगैरे असेल, गाठी शेव असते भावनगरी वगैरे, ती टाकली तरी चालू शकते, कारण थोडा घट्टपणा पण येतो आणि आपली चटणी मस्तपैकी अशी टेस्टी पण राहते. इथे मी मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे. बघा मस्तपैकी आपली टेस्टी अशी ग्रीन चटणी तयार झालेली. ही बघा, ही तुम्ही 15 ते 20 दिवस आरामशीर फ्रीझरमध्ये ठेवू शकता, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काढू शकता. तुम्ही पाहिजे तर आईस क्यूबमध्ये टाकून तिचं आईस क्यूब करून, पाहिजे तर 1 आईस क्यूब पाहिजे तेव्हा तुम्ही काढून असं यूज करू शकता. तर इथे मी दही 2-3 चमचे एका वाटीत घेतलं, आणि ही 1-2 चमचे चटणी टाकणार आहे. ही चटणी तुम्ही सँडविच वगैरे
किंवा कोणते कटलेट वगैरे त्याच्याबरोबर तुम्ही सर्व करू, किंवा कबाब वगैरे असतात त्याच्याबरोबर ही अशी चटणी देऊ शकता. सँडविचसाठी ही चटणी एवढी मस्त लागते की मस्त सँडविच आपले तयार होतात. तसेच इथे पाणीपुरीसाठी मी पाणी पण तयार केलं. त्याच्यामध्ये 1 चमचा चटणी टाकली, नंतर पाणीपुरीचं पाणी किंवा चाट मसाला अर्धा चमचा टाका, थोडं मीठ वगैरे टाका, लिंबू रस टाका. तर आपली पाणीपुरीची पण चटणी ही रेडी होईल. पाणीपुरीचं पाणी आपलं रेडी होईल. बघा, एका चटणीपासून आपण मस्तपैकी 2-3 प्रकार अशा करू शकतो. आणि ही चटणी तुम्ही फ्रीझरला ठेवून आरामशीर 15 ते 20 दिवस मस्तपैकी टिकते. जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला काढायची आणि तशीच ग्रीन मस्त राहते, कारण आपण ते आईस यूज केलं त्याच्यामुळे ती तशीच मस्त राहते. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बघा, मस्तपैकी आपल्या सगळ्या चटण्या कशा वाटतायत, एकदम टेस्टी टेम्पटिंग वाटतायत. तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.